हाँ, व्हाट वाज माय क्वेश्चन? ऐसा कौन सा सब्सटेंस है जिसमें H प्लस आयन भी नहीं और OH माइनस आयन भी नहीं, फिर भी एसिड और बेस? पहले एग्जांपल ऐसा बोलो, एसिड ऐसा सब्सटेंस एक है उसमें H प्लस आयन नहीं फिर भी एसिड है। CO2 एसिडिक, क्यों? बेस के साथ रिएक्ट होता है। बेस के साथ रिएक्ट होता है। NaOH प्लस CO2 बराबर है। NaOH plus CO2 that gives Na2CO3 plus H2O. Na2CO3 plus H2O. See the example. Now this is the NaOH base है, अभी हमने स्टडी किया है, तो ये क्या होगा? एसिड। Now this is the salt. This is water. बराबर ना? एग्जाम्पल आ रहा है क्या समझ में? क्वेश्चन कर देगा? समझ में आ रहा है सबके? अब जो आरएनएस थ्योरी है ये क्या बोलती है कि कुछ ऐसे सब्सटेंस है जिसमें H प्लस आयन है फिर भी एसिड है, एंड OH माइनस आयन है फिर भी बेस है। अब दूसरा एग्जांपल देखो, HCl एसिड है प्लस Na2O। नाउ रिएक्शन बैलेंसिंग के लिए 2, दैट गिव्स अस 2NaCl plus H2O. Now this is the acid and this is called as base. अब हम बेस बोलेंगे इसको बेटा, लेकिन OH माइनस आयन नहीं है। इसको एसिड बोलेंगे लेकिन उसमें H प्लस आयन नहीं है। Therefore these are the like these substances, there are many substances which do not contain H plus ion and OH minus ion, still they are act as acid and bases. Their behavior which was not explained by Arrhenius theory. Yani Arrhenius theory only gives idea about acid and bases of those substances that produce Arrhenius H plus and OH minus ion respectively in aqueous solution, and these substances are called as acids and bases. And right? Are you getting point? Acid, H plus ion donor, base OH ion and acceptor, these are the acids. But there are many substances like this which do not produce H plus ion and OH minus ion, still they are act as the bases and acids, and hence कुछ सब्सटेंसेस के लिए आरएनएस थ्योरी एप्लीकेबल नहीं है। इसीलिए दूसरी थ्योरी है हमारे पास जिसका नाम है लेविस थ्योरी, जिसका नाम है लेविस थ्योरी। तो बिफोर गोइंग टू सी लेविस थ्योरी, वी हैव अगेन सम अदर टाइप्स ऑफ एसिड्स जो कि हमारे एनडीए के बुक में दिया है, हाइड्रोइक एसिड एंड हाइड्रोऑक्सिक एसिड, बराबर ना? यानी हाइड्रोजन आयन रहने वाले। हाँ, हे लिहून घेतलं काय? स्क्रीनशॉट घेतला का बेटा सगळ्यांनी?
नाही सर, नाही घेतलं. एक मिनिट हा, जस्ट मिनिट. हाइड्रो एसिड्स एंड ऑक्सो एसिड्स दिखता है क्या? दिसतंय सर. ओके, झालं सर. ओके. पहिले आपण केस बघितली स्ट्रॉंग आणि वीक. केस सेकंड, हाइड्रो एसिड्स एंड ऑक्सी एसिड. हाइड्रो एसिड यानी which contain hydrogen and other elements. Example HCl, 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 HCl एक है. अजून याच्यामध्ये दुसरं एक एक्झाम्पल काय दिलं पहा, HCl दिलंय की नाही. हा, HCl, HF, HCl, HF, HBr, etc. आता ऑक्सी एसिड्स जिसमें which contain, these are the acids which contain hydrogen, oxygen and other elements. Hydrogen, oxygen and other elements. याच्यामध्ये हाइड्रोजन, ऑक्सीजन आहेत आणि दुसरे एलिमेंट नॉन मेटॅलिक एलिमेंट. तो ये है बेटा HNO3, H2SO4, HClO4. इसको ऑक्सो एसिड ऐसे बोलते हैं, ऑक्सो एसिड. यदि हम बेटा इसमें स्ट्रक्चर निकालेंगे तो ये आएगा सल्फर डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, OH, OH, and these are called as ऑक्सो एसिड. ऑक्सो है कि नहीं. इसका यदि स्ट्रक्चर निकालेंगे तो NOH डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, HNO3. There are 5 bonds of nitrogen, there are 6 bond of sulfur. इसको बोलते हैं ऑक्सो एसिड. क्या बोलेंगे? These are called as ऑक्सो एसिड. कळलं? लक्षात आलं? हाइड्रो एसिड्स यानी ओनली हाइड्रोजन एंड अदर इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट. ऑक्सो एसिड्स यानी हाइड्रोजन, ऑक्सीजन एंड दूसरा इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट, उसको बोलते हैं हम ऑक्सो एसिड्स एंड हाइड्रो एसिड्स. अब दूसरा वाला नेक्स्ट वाला सब्सटेंस है जिसको हम बोलते हैं एसिडिटी एंड बेसिसिटी. बेसिसिटी of base and acid. Acidity and basicity of base and acid. तो सपोज एग्जांपल हमारे पास एसिड है. एसिड, एसिड की होती है बेसिसिटी, जो बेटा बेस है इसमें जो बेस की होती है एसिडिटी. ना आप बोलेंगे सर ये उल्टा लग रहा है. उल्टा नहीं बेटा, सही है. आता लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पॉइंट आहे.
आता है ऍसिड घेऊ आपण नंबर 1 एंड दिस इज द नंबर 2. यहाँ पर हम लेते बेटा ऍसिड, एक नंबरला ऍसिड घेणार आम्ही आणि ऍसिड घेतल्यानंतर एक्झाम्पल ऍसिडची आम्हाला काय काढायचं आहे, बेसिसिटी. आता बेसिसिटी कसं काढणार, तर आमच्याकडे फॉर्म्यूला है HCl. HCl को हमने डाला है पानी में, उसका बना है H प्लस एक्वियस प्लस Cl माइनस एक्वियस. हियर वी हैव H प्लस एंड Cl माइनस. इज इट राइट? आ रहा है समझ में? ओके चलो कोई प्रॉब्लम नहीं है. अब बेटा इसमें एक H प्लस है, तो एक H प्लस को वाटर बनाना है तो कितना OH में पटकन जा, आवाज येतो का? ओके तो H प्लस आयन है, इसका वाटर बनाना है कारण न्यूट्रलाइजेशन रिएक्शन है इथं. बराबर है, न्यूट्रलाइजेशन रिएक्शन आहे. नाउ दिस इज द H प्लस एक्वियस है बेटा. कितने OH माइनस आयन लगते इसको, कितने OH माइनस आयन जो कि उसका वाटर बनाता है. हाँ बोलो आदित्य, बोलो रोशन, प्रथमेश, चंद्रशेखर, ओमकार, शहर वाले, ताक वाले सांगा बेटा. आदित्य, सूर्यवंशी, 4-5 आदित्य जेवढे तेवढे. दानिश, कौन बताता है मुझे? अरे बेटा याला मेरे कहने का मतलब आपको समझ में नहीं आ रहा है शायद. My question is that what amount of OH minus ion required to react H plus ion. इकडे एक वॉटर बनवायचंय, किती OH मायनस आयन लागतील सांगा ना. एक. किती लागतील? मग तेच तर सांगा किती. ओनली 1. मग तेच तर पाहिजे मला, बाकी काय. OH मायनस आयन एक्वियस. मग याला किती बेस लागला, मग OH मायनस आयन म्हणजे काय असतंय, बेस. मग याची बेसिसिटी किती झाली, 1. कारण काय, 1 OH मायनस आयन लागतो त्याला. सॉरी लक्षात ठेवा, जेवढे OH मायनस आयन लागतात तेवढे H प्लस आयन असतात. म्हणजे जेवढे H प्लस आयन असले तेवढी त्याची बेसिसिटी असते. सरळ सरळ म्हणजे बेसिसिटी म्हणजे काय, number of OH minus ions are required to neutralize H plus ion from an acid. यानी के HCl H plus plus NaOH OH minus. This is neutralization reaction H2O, monobasic acid, H2SO4
याला म्हणायचं डायबेसिक ऍसिड. बेसिटी 2 आहे. S3PO4 that is called as tribasic acid. कळालं आता? मोनोबेसिक, डायबेसिक, ट्रायबेसिक. हो सर. याला म्हणायचं बेसिसिटी. मग HNO3 किती कोणता बेसिक आहे? HNO3 कैसा बेसिक है? मोनो. मोनो. हाँ राइट, बेसिक. मोनो. ओके. मोनोबेसिक, डायबेसिक, ट्राइबेसिक है कि नहीं? तो S3PO4, H2SO4 these are the acids are called as monobasic, dibasic, tribasic. जितने H प्लस आयन है उतने ही OH माइनस आयन लगते. देयरफॉर एसिड के हम फाइंड आउट करते हैं बेसिसिटी एंड बेस की फाइंड आउट करते हैं एसिडिटी. आलं का लक्षात? आता कळालं? हो सर. त्याला म्हणायचं ऍसिडिटी अँड बेसिसिटी ऑफ ऍसिड. रोशन कळालं का? चलो स्क्रीनशॉट ले लो. हाँ झालं. बाकीचं झालं का? हॅलो, लिहून झालं, झालं? झालं. हा. बाकीचे जॉईन होतात का नाही? डिसूजा वगैरे वगैरे. डिसूजा जॉईन होता की नाही? आज तर नाही आहे सर. ठीक आहे, असू द्या. आता आपल्याला बघायचंय बेस, त्याची बघायची ऍसिडिटी. त्याला काय नाही म्हणायचं. ऍसिडिटी can be defined as number of H plus ion is required to neutralize OH minus ion. OH minus ion from the base. हाँ, monoacidic base. सांगा example. monoacidic base. सर NaOH. बोला. Very good. AOH. NaOH, KOH, LiOH, NH4OH. हाँ, diacidic base. So CaOH twice. बोलो. MgOH twice. Very good. BaOH twice, MgOH twice, CaOH twice. Okay. Tribasic, triacidic base. AlOH thrice. हाँ, AlOH thrice, FeOH thrice, etc. ठीक है? That is called as acidity of base and basicity of acid. आलं लक्षात? बेस असेल तर ऍसिडिटी घ्यायची ना ऍसिड असेल तर बेसिसिटी घ्यायची. बस, फार वेगळं नाही. चलो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. झालं का? हो सर. हो सर. ओके ओके, ठीक है.
आता हे सगळं झालं कोणत्या थेरीचं आहे? दिस इज रिगार्डिंग फॉर द आरएनएस थेरी. हे सगळं आरएनएस थेरीचं आपण बघितलं. आरएनएस थेरी. सम पॉइंट्स आर स्टील रिमेन. कॅन आय चेक? बेसिसिटी झालं, मोनोबेसिक ऍसिड वगैरे वगैरे झाले ते. Sir, factors affecting acidic strength of acids. हा Factors affecting acidic strength of acids. हा स्ट्रेंथ ऑफ ऍसिड त्याच्यामध्ये काय दिलं? आता H+ आयनचं दिलं का? Ka व्हॅल्यू. सर त्यात हे दिलंय की acidic strength increase with the increase in size of atom असं काय काय दिलंय. हा ठीक आहे ना. नाही याच्यामध्ये अजून एक दोन थेऱ्या राहिल्या, त्या थेऱ्या बघितल्याच नाही ना आपण. त्या थेऱ्या बघायच्यात आपल्याला. बेसेस आपण आता बेस बघितलं या. इम्पॉर्टंट ऍसिड, नायट्रिक ऍसिड, सल्फेट. इम्पॉर्टंट ह्या आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग बघायचं आपल्याला. हे बघून घ्या आपण, छोटासा पॉइंट आहे याच्यामध्ये. आता दुसरं काय आहे? युजेस. बोरिक ऍसिड, वीक मोनोबेसिक ऍसिड, डायबेसिक ऍसिड. ओके. प्रॉपर्टीज राहिले नाही का ऍसिडच्या. ठीक आहे. आता मी थेऱ्या सगळ्या एकदा शिकून देतो तुम्हाला. थेऱ्या म्हणजे मग एका सोयीने आपल्याला जाता येते. आता ही जी थेरी होती आरएनएस थेरी, दुसरी थेरी त्याच्यामध्ये दिली लॉरी ब्रॉन्स्टेड. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेत. नाव दिलं का नाही माहित नाही. कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेसिस. Lowry Bronsted concept of acid and bases. Of acid and base. आता जी मला आरएनएस थेरीचे जे तसेच एक्झाम्पल आपल्याला कशाचे घ्यायचे? लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थेरीचे. नाउ दिस इज द एडवांटेज थेरी. जैसे कि मैंने आपको कल बोला है बेटा, मतलब कल मतलब अभी पिछले वाले लेक्चर में, ये एसिड क्या होता है? H+ आयन डोनर, OH- क्या ऐसा होके भी बहुत सारे ऐसे सब्सटेंस है जो कि एसिड है, लेकिन वो आरएनएस के थ्योरी फॉलो नहीं करते. एंड बेसिस है, वो भी आरएनएस थ्योरी फॉलो नहीं करते. तो ऐसे सब्सटेंसेस को हमने एसिड में फिर से क्लासिफाई किया है दूसरी थ्योरी में, जिसका नाम है लॉरी एंड ब्रॉन्स्टेड थ्योरी. साइंटिस्ट का नाम है टी लॉरी एंड जे क्या म्हणू आपण त्याला, लॉरी W ब्रॉन्स्टेड. तो लॉरी एंड ब्रॉन्स्टेड थ्योरी. अब उसके अनुसार क्या है? एसिड की डेफिनेशन सेम है. एसिड H+ आयन डोनर. कंडिशन लक्षात ठेवा, ऍक्वियस अँड नॉन ऍक्वियस मीडियम. एक्वियस एंड नॉन एक्वियस मीडियम, यानी एसिड के लिए पानी हुआ तो भी चलता है, देना. वाटर ऐड करके जो हाइड्रोजन देना ही देना है, that is called as acid. Now according to this theory, acids are as usual
HCl है, HNO3 है, H2SO4 है, HClO4 है, CH3COOH है, HCN है, ATC are the Lowrian Bronsted acid. Definition क्या है? H plus ion donor in aqueous and non-aqueous media. Now we have a base की definition. जब एग्जाम्पल देखना है तो बेस तो स्टडी करना ही करना है. The substance that accepts H plus ion, H plus ion acceptor in aqueous and non-aqueous medium. Aqueous and non-aqueous medium. यानी कि H plus ion acceptor are called as base. कौन सा बेस? लॉरियन ब्रॉन्स्टेड. अब H plus ion कौन कौन एक्सेप्ट करता है? OH माइनस आयन, Cl माइनस आयन, H2O, उसके बाद OH माइनस आयन, Cl माइनस आयन, Br माइनस आयन, अल्कोहल ROH, उसके बाद CH3 माइनस, NH3, NH2 माइनस, etc. ये पूरे सब्सटेंस प्रोटॉन एक्सेप्ट करते हैं, देयरफॉर दीज आर द कॉल्ड एज बेसेस. आप बोलेंगे सर ये कुछ अलग ही लग रहा है हमें. कुछ अलग नहीं, बहुत सिंपल है. टेक द एग्जांपल OH माइनस आयन प्लस H प्लस, प्रोटॉन दे रहा है, प्रोटॉन डोनर, प्रोटॉन एक्सेप्टर, क्या बन रहा है? H2O एसिड, प्रोटॉन एक्सेप्टर बेस, प्रोटॉन डोनर एसिड. करेक्ट. त्याच्यानंतर Cl माइनस आयन प्लस H प्लस आयन इसको देता है, लेता है, ये बेस, दिस एसिड, अगेन इसका जो बनता है दैट इज HCl. आप बोलेंगे सर आपने वाटर भी लिखा है. हाँ लिखा भी है. तो इसको देता है बेस, एसिड, that again form S3O plus, right? S3O plus. This is the NH3, ammonia plus H2O, that form H plus, NH4 plus. This is acid and this is the base. These are all substances that have a tendency to accept proton are the called as bases. म्हणून याला बेस म्हणतात आपण, राइट. याला आपण बेस म्हणतो आपण, बेस. Therefore, if we take one more example, दूसरा यदि एग्जाम्पल लेते हम, HCl plus NH3 that gives NH4Cl, यानी NH4 plus plus Cl minus is there. Now this gives proton to this accept proton, हे proton याला देतं म्हणून proton donor हे झालं acid, याला म्हणायचं हे बेस, पुन्हा हे याला प्रोटॉन देतं, याला पुन्हा म्हणायचं ऍसिड, आणि पुन्हा हा झाला बेस.
याला ऍसिड 1 म्हणायचं, याला बेस 2 म्हणायचं, याला बेस 1 म्हणायचं, याला ऍसिड 2 म्हणायचं. म्हणजे ऍसिड 1 बेस 1 आणि ऍसिड 2 बेस 2 च्या जोड्या असतात. and this pair of acid and base which differ from single proton से उसका डिफरेंस है, and due to that reason that is called as conjugate acid base pair. म्हणून त्याला म्हणायचं conjugate acid base pair. आता मला माहित आहे तुम्हाला इथपर्यंत कळालेलं आहे. दिस इज बरोबर आहे, हे कळालेलं नाहीये, राईट? बरोबर क्या रोशन, इज इट राईट? हा पोरं लक्ष द्या, सर 2 मिनिटात. हा हाँ सर, हे बघा, प्रोटॉन ऍक्सेप्टर, प्रोटॉन डोनर ऍसिड आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर बेस. ठीक आहे, मग हे सगळे बेसचे एक्झाम्पल घेतलेत मी, प्रोटॉन ऍक्सेप्टर. आता याच्यामध्ये काय करायचं, इसमें क्या करना है, ये प्रोटॉन इसको दे रहा है इसलिए एसिड 1, ये प्रोटॉन ले रहा है इसलिए बेस 2. फिर से जब हम ये डायरेक्शन से जाएंगे ये इसको देगा, ये एसिड 2 और बेस 1. ये पेयर ऑफ एसिड एंड बेस, ये HCl and Cl माइनस NH3 NH4 प्लस, यानी कि HCl का पेयर है Cl माइनस, है कि नहीं, एंड NH3 का पेयर है NH4 प्लस. अब आपको पता है बेटा, ये प्रोटॉन देता है, बोले एसिड है, ये प्रोटॉन लेता है, ये तो बेस, ये A1 हो गया. ओके, यस सर. और ये B1 है, ये क्या है, ये प्रोटॉन लेता है इसलिए इसको बोलते हैं B2, ये देता है इसको बोलते हैं ये 2. तो पेयर ऑफ एसिड एंड बेस, ये एसिड एंड बेस के पेयर है, एक प्रोटॉन से डिफरेंस है, जिसमें प्रोटॉन है वो एसिड, जो प्रोटॉन देता है वो एसिड है, जो प्रोटॉन लेता है वो बेस है. The pair of acid and base which differ by single proton, एसिड एंड बेस का जो पेयर है वो सिंगल प्रोटॉन से क्या है, डिफर है. एसिड में एक प्रोटॉन ज्यादा है, बेस में एक प्रोटॉन क्या है, कम है. बरं का प्रथमेश, लक्षात आलं का? ऍसिड मध्ये एक प्रोटॉन Yes, जास्त sir. आहे, हा ऍसिड मध्ये एक प्रोटॉन जास्त आहे आणि बेस मध्ये एक प्रोटॉन कमी आहे, म्हणजे हा ऍसिड झाला. ऍसिड कशामुळं, NH3 पेक्षा एक प्रोटॉन जास्त आहे, आणि हा ऍसिड कशामुळं, Cl मायनस पेक्षा एक प्रोटॉन जास्त आहे. म्हणून पेअर ऑफ ऍसिड अँड बेस इथं लिहिलं HCl Cl मायनस, हे काय ऍसिड आणि NH3 NH4 प्लस. A pair of acid and base which differ by single proton there, that is called as conjugate acid base pair. म्हणजे हा conjugate acid आहे Cl मायनस चा आणि हा conjugate base आहे NH4 प्लस चा. याला म्हणायचं conjugate acid base pair. काय म्हणायचं, conjugate acid base ऍसिड pair. बेस पेअर. हा कळालं का आता, लक्षात आलं? ऍसिड मध्ये एक प्रोटॉन जास्त आहे, बेस मध्ये एक प्रोटॉन कमी आहे, बस बाकी काही नाही त्याच्यामध्ये. हे बघा, हे ऍसिड आहे, यस सर. प्रोटॉन जास्त आहे आणि इकडे प्रोटॉन कमी आहे. कळतंय ना, दिसतंय ना हे इकडचं? हो सर. यस सर, ओके दिसतंय. ओके, चला हो, सर. स्क्रीनशॉट घ्या आणि आता स्टॉप करू आपण इथं. उद्या डेफिनेशन लिहून देतोय. झालं सर. ओके ओके सर. चलो, तो रिमेनिंग पॉइंट अजून भरपूर बघायचं आपल्याला. त्याचे काय एक्झाम्पल घ्यायचे अजून 2-4. त्याच्यानंतर ऍसिडच्या प्रॉपर्टी, नंतर फॅक्टर्स अफेक्टिंग वगैरे वगैरे बरेच पॉइंट आपल्याला बघायचे, नंतर सॉल्ट बघायचे. काय 2-4 दिवस जातील याला, चालतंय आपलं, काय हरकत नाही. ठीक आहे, चलो रिमेनिंग पॉइंट विल Yes, sir. कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. हैव गुड डे. बाय सर. Thank you, sir. बाय बाय. ओके बाय.
महाडिक. महाडिक. बोल की. काय आवाज बिवाज येत नाही तुझा. बोल ना. जेवलास का? नाही रे अजून. जरा चारायचा त्याला. लॉकडाऊन झालंय रे. तू काय बोल्ड सारखा आहे, पळून जाणार रे. ए बाबा 200 स्पीड ने पळ. आता बोल्ड बिल्ड 200 काय स्पीड ने नाही. पळ. रोशन ते फिजिक्स कधी पाठवतो रे? पाठवतो थांब आता. मला मला केमिस्ट्रीचं सेंड कर आता जे स्क्रीनशॉट. हा एक सोडून. मी एक पण नाही काढला. 1 तारखेला जाणार आहे. काय बघू ना काय Open म्हणतात आपले रमेश सर काय म्हणतात. ऋषी तर ओपन म्हणायला लागलाय झालं की मला पण जाऊ वाटत. ओपन होईल असं वाटतंय 1 तारखेला. होईल की तू येणारच आहे रे प्रथम. कमी पण तू व्हायला काय पाहिजे ना. तू जेव्हा तू बस मध्ये बसल्यावर मला सांग. मला कमी टाइम लागतो, तुला जास्त टाइम लागतो. तू पहिले निघ मग मी निघतो. हा. इथून औरंगाबाद टू 50 आहे आणि औरंगाबाद पासून पुणे टू 50. काय 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 म्हणला? किलोमीटर रे. तुला जास्त टाइम लागतो, तुला किती टाइम लागतो सांग मला. तू सांग किती तुला 8 का किलोमीटर 9 आहे तास लागतात ना. औरंगाबाद पुणे? अरे किलोमीटर सोड, मला 4 तास लागतात. नाही एवढं. अरे मग काय, लागतात. मग तू पहिले निघा पाहिजे, 6 तू नाही पण निघल्यानंतर मला किलोमीटर सांग. 8 सेम लागतील प्रत्येक. मग किलोमीटरचा काय रस्ता कसा आहे बघ की, तुझा कोणी रस्ता किती खराब आहे. सांगितलं? मग 8 तास कसं काय खराब लागतात. नाही बे, हायवे आहे. मग एवढा टाइम कसं काय तुलाही लांब लागतो. आहे जरा. हा मग किलोमीटर जास्त आहे मला माहिती आहे. मी गाडीत बसन तू येशीलच नाही ना. मी एकटाच जाऊ का? आणि आणि आल्यावर काय करणार तू बघ निघ तरी. बरं. आता लॉकडाऊन उघडणार आहे काय. काय माहिती उघडलं तर बघू आपण. लाव की ठाकरेला कॉल लाव की. आतापर्यंत काय नाही रे delete काय झालं. मोदीला कॉल लावून विचार. मोदीला कॉल लावून विचार की. ए तुझा आवाज येत नाही रे नीट. कोणाला? चला मीटिंग लिहू त्या.